श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 221। रस्त्यात उपासनीला शक्ती संचार। सर्वज्ञ अडगावाहून निघाले तेव्हा रस्त्यात उपासनीला सर्वज्ञांकडून शक्ती संचार झाला। भक्तजनांनी त्यांना पाहिले आणि म्हणाले, हे काय? यांना तर सर्वज्ञांनी रिद्धपूरला पाठविले होते। ते ऐकून उपासनीयांनी म्हटले, मार्ग काय तुमचाच आहे काय? मग ते सर्वज्ञांसमोर येऊन धनुष्य आकार उभे राहिले। त्यांच्या ठिकाणी हे कार्य वर्तलेले बघून बाईसाने सर्वज्ञांना विचारले, बाबा, याला वरील थोव्यातील देवतेची विद्या झाली का? सर्वज्ञांनी सांगितले, बाई, शांभवीचा रश्मी होय, तरी सकळही आत्मत्वे देखे। यानंतर बाईसाने पुन्हा विचारले, तर मग काय खालील थोव्यातील देवतेची विद्या झाली का? सर्वज्ञांनी सांगितले, खालील थोव्यातील देवतेची ही विद्या नाही। खालील थोव्यातील देवतेपैकी एका देवतेच्या शक्तीचा संचार झालेला आहे आणि त्यामुळे ते आमच्यावर धनुष्याकार उभे राहून आमचा रस्ता रोखू पाहत आहेत। सर्वज्ञ त्याला डोळ्याच्या भुवईच्या इशाऱ्याने पुढे चल म्हणत उपासनी पुढे चालायचे। काही अंतर गेल्यानंतर पुन्हा सर्वज्ञांसमोर येऊन धनुष्याकार उभे राहायचे। ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचे कपडे ठेवले होते त्या ठिकाणी ते गेले व कपडे घातले आणि त्यांच्या ठिकाणी झालेला शक्ती संचार आकर्षिला गेला। मग ते सर्वज्ञांजवळ आले, दंडते घातली, श्रीचरणा लागले। तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना विचारले, हे काय? तुम्हाला तर आम्ही रिद्धपूरला पाठविले होते ना? त्यांनी म्हटले, हो जी, हे बघा, आता निघतोस। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।